सुरक्षित चाललंय ना चांगलं, मग उगाच कशाला काय धाडस विषयच नाहीये. आहे तिथंच सुरक्षित कसं राहता येईल याचा सतत आणि सतत सतत विचार करतो आणि आमच्यासाठी सुरक्षित कोश तयार करत असतो. बघा ना, परीक्षेला 1 महिना आहे, आमची अभ्यासाची गती किती आहे? आहे ना महिना अजून, करू ना. एखाद्या परीक्षेतल्या पेपरला सुट्टीच नसते. आजचा पेपर झाला की उद्या लगेच दुसरा पेपर असतो. आम्ही इतक्या वेगात असतो, आमचं जेवणाकडे लक्ष नसतं. येतो पटकन अभ्यासाला बसतो, उद्या पेपर आहे, उद्या पेपर आहे, अभ्यास रात्रभर, दुसऱ्या दिवशी पेपरला. आणि तो पेपर झाला की परत 4 दिवस सुट्टी असते. तो पेपर देऊन आला की निवांत. तो पेपर 2ला सुटला तरी घरी 7ला येतो. मग आता आहे ना 4 दिवस सुट्टी. सुरक्षा कोश तयार झाला. दुसरा दिवस उजाडतो, अरे 2-3 दिवस पेपर राहील, मग आहे अजून 2-3 दिवस. त्यातलेही 2 दिवस जातात, अरे परवा पेपर आहे ना अजून 2 दिवस. तोही दिवस जातो, उद्या पेपर, पुस्तकच नाही माझ्याकडं. मग तिथनं शोधाशोधीची. मग दुपारपर्यंत कसा तरी पुस्तक घेऊन येतो. मग पुस्तक घेऊन घेताना ते मित्र म्हणतात आपण सगळे एकत्रच बसू, उद्या पेपर आहे. आता एकत्र आले की अभ्यासच झाला. संध्याकाळ अशीच उजाडते. आता रात्र राहिली, आजच्या रात्री सगळा अभ्यास उरकू आणि उद्या सकाळी पेपरला जाऊ. पण सगळे एकत्र बसल्यावर ह्याच्या डोक्यात एकच, आता 4 दिवस गेले काय केलं नाही, एका दिवसात काय होणार. हा बाकीच्यांना विचारतो तुम्ही किती वाजता झोपणार आहे. बाकीचे म्हणतात आम्ही आता 12 वाजेपर्यंत अभ्यास करणार आहे, 12 वाजता आम्ही झोपू. मग एक काम करा, तुम्ही झोपताना मला उठवा, तोपर्यंत मी झोपतो. दिवस गेला, बाकीचे उठवतील, हाही झोपला. 12 वाजता बाकीचे झोपायला निघाले, ह्याला उठवलं, उठ आम्ही झोपतोय, आता तू अभ्यास कर. मला सांगा तुम्ही सकाळी किती वाजता उठणार आहे? ते म्हणतात 5 वाजता. मग मी पण झोपतो, मला तुमच्या बरोबर 5 वाजताच उठवा. हा परत झोपी. सकाळी 5 वाजता बाकीचे उठतात, त्याला उठवतात, उठ उठ. तो म्हणतो 4 दिवस काय केलं नाही, आता 2 तासात काय होणार आहे.